महाराष्ट्र राज्य स्टेट ब्युरो ऑफ टेक्स्टबुक प्रोडक्शन अँड करिक्युलम रिसर्च पुणे म्हणजेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्या सिलेबसनुसार आपण क्लास 10 सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 चॅप्टर 1 हेरिडिटी अँड इव्होल्यूशन हा पाठ आपण इथं पाहत आहोत. चला मग सुरुवात करूया आपल्या पाठाला. ओके, now let's see, can you recall? Another one question is question, explain the meaning of genetic disorder and give name of some disorder. आपल्याला इथं काही अनुवांशिक विकाराचा अर्थ आणि स्पष्ट करून त्याची नावं द्यायची आहेत. अर्थ स्पष्ट करणे म्हणजे आपल्याला मीनिंग बघायचं, जेनेटिक डिसऑर्डरचं मीनिंग आणि त्याची काही उदाहरणं आपण इथं पाहूया. तर बघा, genetic disorder are caused due to the abnormalities in the chromosome and mutation in gene. Genetic disorder are caused due to the abnormalities in chromosome and mutation in gene. म्हणजे गुणसूत्रामध्ये जी विकृती आहे, विकृती म्हणजे विकृती. जेनेटिक डिसऑर्डर कशाला म्हणायचं, तर जीन मध्ये असलेले जे काही विकृती म्हणून किंवा आपण गडबड गोंधळ असतो त्यामुळं अशा प्रकारच्या अबनॉर्मॅलिटीज किंवा म्युटेशन होत असताना चुकीच्या पद्धतीने जर काही झालं तर अशा प्रकारचे जेनेटिक डिसऑर्डर सारखे आपले प्रश्न उद्भवू शकतात. सो लेट्स सी सम इम्पॉर्टंट कॉजेस ऑफ जेनेटिक डिसऑर्डर. सो फर्स्ट जेनेटिक डिसऑर्डर, इंक्रीज और डिक्रीज इन नंबर ऑफ क्रोमोझोम कॉजिंग न्यूमेरिकल चेंज. न्यूमेरिकल चेंज याचा अर्थ होतो मित्रांनो, गुणसूत्राची संख्या वाढवणे किंवा कमी करणे, ज्यामुळे हा संख्यात्मक बदल होत असतो. नाव सेकंड वन इज द डिलेशन ऑफ एनी पार्ट ऑफ द क्रोमोझोम. क्रोमोझोमचा कोणताही एखादा पार्ट चुकीने जर हटविला गेला किंवा नष्ट झाला तर आपल्याला जेनेटिक डिसऑर्डर सारख्या अबनॉर्मॅलिटीजला तोंड द्यावं लागतं. नाव लेट्स सी ट्रान्सलोकेशन ऑफ क्रोमोझोम. ट्रान्सलोकेशन ऑफ क्रोमोझोम म्हणजे गुणसूत्राचं लिप्यांतरण म्हणून किंवा आपण त्याला भाषांतरण करताना स्थानांतरण, क्रोमोझोमचं स्थानांतरण होत असताना सुद्धा जर काही गडबड झाली तर जेनेटिक डिसऑर्डर सारख्या समस्या उद्भवू शकतात. दुसरं, सडन चेंज और म्युटेशन. सडन चेंज or mutation occurring in normal gene turning it into a defective gene. अचानक झालेले बदल किंवा म्युटेशन मध्ये एखाद्या वेळेस नॉर्मल जीनचं चेंजेस होतात अचानकपणे डिफेक्टिव्ह जीन मध्ये. म्हणजे सामान्य जनुकामध्ये अचानक बदल किंवा उत्परिवर्तन होते आणि ज्यामुळं एक सदोष जनुकामध्ये याची बदली होते किंवा निर्मिती होते. त्याच्यानंतर पाहूयात आपण पुढे, mutation in more than one gene at the same time causing polygenic disorder. polygenic disorder म्हणजे एकाच वेळी एकापेक्षा जास्त जनुकामध्ये परिवर्तनामुळे पॉलिओजेनिक डिसऑर्डर होत असतो. कधी कधी एखादा जीन आहे याच्यामध्ये जर एकाच वेळी एकापेक्षा जास्त परिवर्तन झाले, चेंजेस झाले, मोर म्युटेशन झाली तर अशा प्रकारची पॉलिजेनिक म्हणजे जास्त वेळा होणारी डिसऑर्डर तयार होत असते. नाव लेट्स सी सम इम्पॉर्टंट कॉजेस ऑफ जेनेटिक डिसऑर्डर. इंक्रीज और डिक्रीज इन नंबर ऑफ क्रोमोझोम कॉजिंग न्यूमेरिकल चेंज. सेकंड होतं डिप्लेशन ऑफ एनी पार्ट ऑफ क्रोमोझोम. देन ट्रान्सलोकेशन ऑफ क्रोमोझोम्स. Then sudden changes or mutation occur in the normal gene turning it into a defective gene. Then mutation in more than one gene at the same time causing polygenic disorder. And this is some important of the genetic disorders. Now let's see the question, explain the meaning of genetic disorder.
Now let's see its examples. Some name of genetic disorder. First, disorder due to the numerical change in the chromosome. Let's see disorder due to the numerical change in the chromosome, and its name is Down syndrome. Down syndrome. Let's see the picture in here. It is here. It is known as Down syndrome. Next one is the Turner syndrome. For the example, let's see the picture. Then Klinefelter syndrome. Klinefelter syndrome. These are the some examples of genetic disorder. Now let's see some signs of Klinefelter syndrome. The sign म्हणजे आपण थोडक्यात लक्षणं पाहूयात कशाची, तर या डाऊन सिंड्रोम, लाइनफेल्टर सिंड्रोम या रोगाची काही लक्षणं मी तुम्हाला सांगतो आहे, ज्यावरून तुमच्या लक्षात येईल का हा रोग कसा होतो. a taller less muscular body than the males their age. म्हणजे एखाद्याच्या त्याच्या वयाच्या पुरुषापेक्षा त्याचे जे स्नायू असतात हे शरीर जे असते हे उंच असते. देन बॉर्डर हिप्स अँड लॉंगर लेग्स. हिप जे असते हे थोडं जाड असतं, बॉर्डर असतं, आणि पाय जे असतात ते लांब असतात. लार्जर ब्रिस्ट. स्तन जे असतात ते मोठे असतात. विकर बोन्स. कमकुवत हाडे म्हणू आपण याला. लोअर एनर्जी लेवल. एनर्जी लेवल म्हणजे त्याची ऊर्जेची जी क्षमता किंवा ऊर्जा पातळी जी असते ते खूप कमी असते. त्यानंतर स्मॉलर पेनिस अँड टेस्टिकल्स, म्हणजे त्याचं पुरुषाचं जननेंद्रिय आणि अंडकोश हा आकाराने लहान असतो. देन डिले इन द प्युबर्टी और गो टू अ पार्सल अमाउंट, म्हणजे याचं तारुण्य वयात येण्याला उशीर होतो, तारुण्य येण्यास उशीर होतो. आणि लेस फेशियल अँड बॉडी हेअर फॉलोइंग प्युबर्टी, तारुण्यानंतर चेहऱ्यावर आणि शरीरावरचे जे काही केस असतात हे कमी होत जातात. तर ही होती काही लक्षणं, द साइन ऑफ Klinefelter syndrome. Now let's see the example, which is monogenetic disorder caused due to mutation. Monogenetic disorders are here. First, Hutchinson disease. Hutchinson's disease. Now second one is the Tay-Sachs disease. Then Galactosemia. Then phenylketonuria, albinism, sickle cell anemia, and then hemophilia, cystic fibrosis, then night blindness. These are some monogenetic disorders. Now let's see polygenic disorder. Third example, polygenic disorder. In this disorder, cleft lip, cleft plates, constricted stomach, spina bifida. It means a defect of spinal cord. Then also some diseases are in polygenetic disorder: diabetes, blood pressure, heart disease, asthma, obesity are also polygenic disorders.